नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील मुंबई नाका पोलीस ठाण्यात 30 नोव्हेंबर 2025 रोजी मोटरसायकल चोरी झाल्याबाबतचा गुन्हा दाखल होता। सदर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार तपास करीत असताना मोटरसायकल विक्री करण्याकरता एक जण मंगार बाजार फाळके रोड येथे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच सदर ठिकाणी जात सापळा रचत तौसिफ हसन शाह वय 18 राहणार अक्सा मशीद समोर भारतनगर नाशिक यास मोटरसायकलसह ताब्यात घेत थंडीचा गरमागरम चहा पाणी देत विचारपूस केली असता त्याने मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली। तसेच चोरीच्या आणखी 3 मोटरसायकली त्याच्याकडून हस्तगत करण्यात आल्या। 1,40,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। सदरची कामगिरी मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे शाखेचे सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक समद बेग, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार, देवीदास गाडवे, दीपक जगदाळे, गणेश बोरनारे, आकाश सोनवणे, विशाल पाठक, समीर शेख, नवनाथ उगले, राजेंद्र नाकोडे, अमित तिडके, योगेश आपसुंदे, श्रीकांत करपे, जुबेर सय्यद आदींनी केली। मुंबई नाका पोलीस स्टेशनला परवा मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल होता। पल्सर मोटरसायकल चोरी गेली होती। त्याचा शोध घेत असताना गुन्हे शोध पथकाचे PSI समद बेग आणि पोलीस अंमलदार गणेश बोरनारे आणि आकाश सोनवणे यांना माहिती मिळाली की हा मोटरसायकल चोरी करणारा चोरटा आपल्या परिसरात येणार आहे। त्यांनी सापळा लावून त्याला पकडले असता त्याच्या ताब्यात जी मोटरसायकल मिळाली त्या मोटरसायकलबाबत मुंबई नाका पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल आहे। तसंच त्याला पुन्हा त्याने आणखी पुढे चोऱ्या केल्या याबाबत विचारपूस करतात त्याच्याकडून आणखी 3 मोटरसायकली आम्ही जप्त केलेल्या आहेत। त्यामध्ये एक मोटरसायकलबाबत आडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे आपल्या नाशिक शहरात। दुसरे 2 मोटरसायकलचे डिटेल्स अद्याप मिळाले नाही आणि ते कुठून चोरले त्याबाबत तो अजून सांगत नाही। तर त्याला आम्ही आज मान्य न्यायालयात हजर करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन पुढील तपास करीत आहोत। आणखी चोरीचे गुन्हे त्याच्याकडून उघडकीस येण्याची शक्यता आहे। पुढचा अपडेट आम्ही आणखी पोलीस कस्टडीच्या तपासानंतर आपल्याला देऊ। सर मागे रेकॉर्डवरचा आरोपी आहे त्याचं नाव आहे तौफिक हसन शाह, आपल्या अक्सा मस्जिद समोर राहतो भारतनगरला। तर ते चोरीची त्याला यापूर्वी सवयीचं आहे तो आणि खातेदार आहेत का याबाबत पण तपास करायचा आहे। पुढे विकले होते गाड्या विकल्या नाही त्यांनी, या गाड्या त्याच्याजवळच आहेत आणि त्याचे आणखी साथीदार आहेत का ते आपल्याला शोध घेणं चालू आहे। थँक्यू। अब हर वारदात पर रहेंगी हमारी नजर।